स्वामीची भक्ती केली। जगात स्वामीची भक्ती काय असते हे हनुमंतरायाला सोडून दुसरं कोणालाच विचारता कामा नाही। भक्तीचा मार्ग सुद्धा जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायाला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। ज्या हनुमंतरायांनी आयुष्यभर जीवनामध्ये स्वामीकाच भक्ती केली, मालकाची भक्ती केली, आणि अशा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भक्तीचा विचार अभंगातून थोडक्यात जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्या समोर ठेवतात। विठ्ठल नियोजन अतिशय सुंदर आहे, नाही तर बऱ्याचदा मंडपात चांगली डोळे उघडून पाहावं लागतं, पुढं लाइटिंगच, पुढं माणसंच बसलेत का। मंडप सुंदर आहे, डेकोरेशन त्या मानाने, आणि गावही सुंदर आहे, बसण्याची शिस्त। मलाच वेळ झाला पण संकल्पित वेळेत मी पोहोचले। भागवत कथा श्रीराम कथा चालू होती आणि आटीतटीचा प्रवास करून जे स्टेजवरून उठलो तर आम्ही गाडीतच बसलो, आणि जसं प्रवास करून आलो अगदी बरेच 2-3 जण विचारू लागले ताई चहा तरी घ्या, फ्रेश तरी व्हा, पण जसं आलो तसं आम्ही डायरेक्ट मंडपातच उतरलो। वेळ अत्यंत महत्त्वाची असते आणि हजारो मायबाप श्रोते वाट पाहत असतात। टाइम इज मोर दॅन मनी। एकदा गेलेला काळ आणि वेळ कुणासाठी परत येत नाही। अत्यंत सुंदर गाव आहे आणि गावाला साजेल देखणा नजर लागेल अशा वैभवामध्ये मारुती रायाच्या समोर आपण देखणा सप्ताह संपन्न करत आहात। मला खरंच परिचय नाही, पण तरी सुद्धा एकदा सप्ताह कमिटीसाठी जोरदार टाळी वाजवा। हरिकीर्तनासाठी प्रामुख्याने तरुण मंडळीचा फार मोठा सहभाग आहे, म्हणून माझ्या तरुण बांधवासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। नाहीतर गावगाव तरुण धरून आणले तरी कीर्तनात बसत नाही। 5च्या नंतर बहुधा ते रेंजमध्येच नसतात, आउट ऑफ कवरेज एरिया। इस रूटीन की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए। पण आपल्या गावचे विधी संस्कार सोहळे परंपरा अध्यात्माची सगळ्या जुन्या मंडळींनी जुन्या खोडांनी छोटंसं रोपटं लावलं, त्याचं महावृक्षामध्ये रूपांतर झालं। म्हणून हा देखणा आणि वैभवाचा परमार्थ या गावात मारुती रायाच्या समोर संपन्न होतोय। हे या गावचे परंपरागत असलेले संस्कार, आणि नक्कीच मला या संस्काराचं फार मोठं कौतुक आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचं मला सांगायला आवडेल तुम्हाला। माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? मला हात वर करा जरा, येतो ना आवाज? हा मग ठीक आहे। मला सांगायला आवडेल तुम्हाला, साधू संतांचा एकही अभंगात ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही। प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल। सामान्य व्यक्ती आज घरातून बाहेर पाऊल टाकत असताना उचललेलं पाऊल जर विनाकारण टाकत नसेल, तर साधू संतांचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल? सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल विनाकारण नसतं। जगातील असा एकही विषय नाही। माझी भाषा चांगली कळते तुम्हाला, मग तुम्ही असे तुमल्यावानी काहून पाहिलेत माझ्याकडे? जरा फ्रेश तोंड ठेवा की, माझ्याकडे पहा सगळे, स्माइल प्लीज, हसाराव। एखाद्याशी छातीत चमक निघली तर भुसकून मरून जातात, हसायचंही राहून जाईल आणि सगळंच राहून जाईल मग। आणि कीर्तनात बसला की माणूस फ्रेशच बसला पाहिजे, आणि समोरचे विद्यार्थी तरी हुशार लागतात। म्हणजे कीर्तनकार सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून करत असतो, एवढा प्रमास आम्ही करून येतो। या मानसिकतेनं प्लीज मला कीर्तनातून माणुसकी आणि प्रेम हवंय। मला लेख समजून तुमच्या पदरात घ्या। 4 पोरी 5वी समजा, 3 आहे 4थी समजा, 2 आहे 3री समजा, 1 आहे 2री समजा, पोरगी नाही त्याने मला वटीत घ्या। मी काय काही मागणार नाही तुम्हाला, वाटलं तर माझ्याकडून काय घ्या, हाय त्याच्यात कमी करू, पण माझ्याकडे तुमल्यावानी आणि राग राग कुणी पाहू नका कृपया। फ्रेश बसा, फ्रेश असा। असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की तिची वाचा बसती। मला तुमच्याकडे पाहून दाट शंकायली मध्ये एखादं गचकलं का काय? असं म्हणतात मोकळे असतात, मोकळ्या मनाचे असतात, गालातल्या गालात असतात, ते प्युअर आतल्या गाठीचे असतात। वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाहीत ना। 80 वर्षाच्या झाल्या तरी सुटत नाहीत। विठ्ठल जगातला असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये नाही। तुमच्या जीवनात संकट आली,
लोकांच्या समोर रडू रडू सांगू नका. लोक बंडलबाज येतं. लोक रडू रडू ऐकतात आणि तुमचं दुःख लोकांना हसू हसू सांगतात. तुमच्या दुःखाचं भांडवल लोक करतात. जीवनात दुःख झालं तर माणसाचा गळा धरून कधी रडू नका. कधीतरी देवाची मूर्ती धरून रडा आणि देवाचा गळा धरून रडा. सरळ गाता आणि ज्ञानेश्वरी रडा तुम्ही गाताची आणि ज्ञानेश्वरीचे समोर. कोणतंही पान उलगडा. मिळालेला अभंग ओवी तुमच्या जीवनातील तुमच्या दुःखाचं आणि संकटाचं 100% उत्तर असणार म्हणजे असणार. हा साधू संतांचा उपकार आहे जगावरती. जगातील असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे मानवी जीवनाला सर्वांगाने स्पर्श करणारा जगातील एकमेवाद्वितीय अद्भुत ग्रंथ म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरूंचा गाथा. श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातली वाक्ये. महाराज सांगतात, भले तुम्हाला अक्षर ओळख नसेल पण एक तरी दिवसातून एक तरी ओवी ज्ञानेश्वरीची वाचा. निदान बोट तरी फिरवा. निदान बोट तरी फिरवा. भले वाचता येत नाही. बोट जरी फिरवलं तर पारायण केल्याचं पुण्य त्या सद्भक्ताला लागतं. हा ज्ञानेश्वरीचा चमत्कार आहे. ज्याने आयुष्यभर ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवलं, ज्ञानेश्वरी माय एवढी उदार आणि उदात्त आहे. बोट फिरवणारे लेकराचं बोट आयुष्यभर ज्ञानेश्वरी सोडत नाही. हा ज्ञानेश्वरीचा जगावरचा असलेला उपकार आहे. एकतरी अनुभव म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी सांगावी, वाचावी, अनुभवावी, पाहोनी व्हॉट्सॲप करावे कीर्तन. जगातील असा एकही विषय नाही. विजेचा शोध ज्ञानेश्वरीतून लागला पण आपण डुंकूनही पाहत नाही. हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. नगर उदकाचे निआवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे ती विजू माझी असे सलील काही. विजेचा शोध ज्ञानेश्वरीतला आहे आणि इथून पुढे असणारे कित्येक संशोधनाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून सायन्सच्या, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करायला अजिबात उलट तुमचं ज्ञान वाढेल ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर. ज्ञान होय मुडा अति मूर्ख द्या दगडा. आज गावाची संरचना ही संकल्पना सुद्धा ज्ञानेश्वरी मधली. नगरीची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानाविध झाडे लावा, झाडे जगवा. हे ज्ञानेश्वरीतलं वाक्य चोरले शासनाने. तुम्ही ऐकताय ना सर्वजण. वाक्य काळजात उतरून घ्या. याची त्याची लावा लावी करण्यापेक्षा झाडं लावा, त्याचं संवर्धन करा. दुष्काळाचा सामना करण्याची आपल्याला कधीच गरज पडणार नाही. आज उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण जागा शोधतो सावलीत उभं राहण्यासाठी. माझं बोलणं चांगलं कळतंय ना तुम्हाला. मग मानात हलवा रे दादा हो, मानात हलवा ना निदान. मी इथं आलेली आवडलं नाही का तुम्हाला? मी आलेली खपलं नाही तुम्हाला? मी आलेली जमलं नाही का तुम्हाला? मी आलेली आवडलं नाही का तुम्हाला? आवडलं ना? मग असे धरून आणले आणि कोण बसला तर खुलता कळी खोली ना नाव तुमची जणू का माया दाव्याला बसले तुम्ही. प्रभू तुम्ही महेश याची मूर्ती. माऊली ज्ञानोबा म्हणतात. आणि महेश याची मूर्ती म्हणतात. माणूस तितकाच प्रेमाने बसला पाहिजे, तोंड पाडून अजिबात बसला नाही पाहिजे. काळा सावळा माणूस असू द्या, त्याच्या चेहऱ्यावरती हसू असेल तर तो माझ्या पांडुरंगासारखा देखणा दिसतो. भला गोरा गोमट्या तोंडावर गौरी फुटली, काय काडी लावायची त्याच्या गोऱ्या गोमट्या पानाला? फ्रेश बसा गड्या. आणि जांभळ्या मायाकडे पाहून देऊ नका. खाली तोंडा करायची आणि जांभळ्या द्यायच्या. विठ्ठल आज उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण जागा शोधतो सावलीत उभं राहण्यासाठी. ऐकते तुम्ही? तरुण मंडळी म्हणून बोलते. पहा तुम्ही ज्यांचं 75-60 वर्ष झालं ते आता 10-5 एकर विकू शकत नाही तर
आणि 10 चक्कर घेऊ शकत नाही. विकण्याचं आणि घेण्याचं वय तुमचं आहे म्हणून तुमच्या समोर बोलते. म्हणजे मी काहीतरी आल्या तरी शायनिंग मारून गेल्या असं अजिबात भाग नाही. बहीण भावाच्या समोर कधी शायनिंग मारत नसते. ज्याच्या शब्दात वजन आहे त्याला वजन आणायची गरजच पडत नाही. विठ्ठल उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण जागा शोधतो सावलीत उभं राहण्यासाठी. मान हलवत चला गड, मान हलवत चला. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जागा शोधतो सावलीत उभं राहण्यासाठी. त्या प्रत्येक हाताने पावसाळ्यामध्ये जागा शोधली पाहिजे वृक्षारोपण करण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये सावल्या शोधण्याची आम्हाला कधी गरजच पड नाही. सरपंच आलेत का कीर्तनाला? आलेत का नाही? नाही आले ना तरी त्यांचं काम सोपं करून टाकते मी. विठ्ठल आपलं असं असतं, याची आडवण त्याला जिरवा. माझ्या दादांनो, याची आडवण्यात आणि त्याची जिरवण्यात आयुष्य वाया घालवत असाल तर एक दिवस भयंकर दुष्काळ पडेल आणि सारींची जिरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल किचनची मांडणी कशी करावी? महिला मंडळ अर्ध्या ओवीत माऊली सांगतात. सुगरिणी आणि उदारिणी, रसज्ञ आणि जेवणारी. विचारू प्रश्न मी तुम्हाला? हा काय KBCतला प्रश्न नाही बरं. चुकलं तर चुकलं. इथं काय कोणाला फाशी नाही. मी शुद्ध शाकाहारी, मी काय कोणाला खात नाही. मोकळं बोला, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. मी प्रश्न विचारते, गडागड बोलत चला. जाग्या आहात ना तुम्ही? ऐकताय ना? झोपल्या का काय? जागे आहात ना? बाईला स्वयंपाक करता आला पाहिजे का वाढता आला पाहिजे? महिला मंडळ बोला. मी माईक घेऊन येऊ का तिकडं? हे पा, मला ऐकायला कमी येतं त्याच्यामुळे मोठ्याने बोला. बाईला स्वयंपाक करता यावा का वाढता यावा? वाढता यावा. करायचा कोणी? नवरेनी. मग बोला. करता यावा. वाढायचं कोणी? सासूनी. मग करता यावा आणि वाढता यावा. सुगरणतीला म्हणतात जी कोंड्याचाही मांडा बनवते. हल्ली पुस्तकात पाहून स्वयंपाक करायला शिकलेल्या सुगरणी. कढई ठेवावी, त्याच्यात तेल टाकावं, चमचाभर जिरे टाकावे, चमचाभर मोहरी टाकावी, चिमूटभर हिंग टाकावं, 4 कढीपत्त्याची पाने. ते किचनला असती खिडकी, तिथून शिरत वारं, ते पानं उडून जाते. तर कुठे गेली बरं कढीपत्त्याची पाने? तोपर्यंत फोडणीचा धुराळा. तशी आमटी पेताना नाही गोमूत्राची आठवण आली ना तरच बोला. असलं जेवण म्हणजे महाराज लोकांच्या पोटात. त्या दिवशी एक प्रयोगच असतो. लाईव्ह कॅमेरा बंद करा तो. विठ्ठल देवाची पूजा करावी की देवावरती प्रेम करावं? चला बोला. बोला रे बोला. पूजा करावी मग प्रेम करावं? दोन्ही करावं? एका वाक्यात उत्तर द्यायचं ठरलं तर प्रेमाने देवाची पूजा करावी. सुमनाने पूजिले शंकरासी. सुमनाने पूजिले शंकरासी. सुमन म्हणजे मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढं आता. हा, कदरून सोडू नका गडे. सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे चांगलं अंतःकरण. एका वाक्यात जर उत्तर द्यायचं ठरलं तर प्रेमाने देवाची पूजा करावी. प्रेमाने देवाला पूजा करा, पूजावं. हल्ली तर आमची पूजा एवढी डेंजर चालली. आता तुमचा आणि पूजेचा काही संबंधच येत नसेल. तो म्हणतो दुसरं काहीतरी काम सांग, पूजाच्या भानगडीत पडायचं नाही मला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आम्ही माहिरी जाऊ द्या 4-4 दिवस देव पारुशीच राहते, पण पूजेच्या भानगडीत तुम्ही पडतच नाही. हल्ली आमची पूजा एवढी डेंजर चालली. ह्या टोपल्यात पाणी घ्यायला तर टोपल्यात पाणी घेतात आणि वरून देवाला सोडित. डुबुक 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 डुबुक. त्याला विचारित बी नाही बिचारा तुला पोहता येतं का नाही देवाला. हल्ली तर इतकी चव सोडली, दात घासायच्या ब्रशनं देवाला घासायला त्या. देवाला घाशी त्यात नवर देवाला दाखित्यात. कस काय निघला? कोण कोणाला विचारितात? मळतो कोण? देव मळतो? अगं बाई, नवर देवाला घासा देवाला दाखवा. विठ्ठल जगातला
जगाचा असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये नाही. प्रत्येक प्रश्न घेऊन जा, प्रत्येक प्रश्न घेऊन जा, कोणत्याही ओवीवर अभंगावर बोट ठेवा, मिळालेला अभंग आणि ओवी तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. सामान्य व्यक्तीने आज उचललेलं पाऊल विनाकारण नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल. विचार एखाद्या माणसाला तुम्ही. गप्पा आणू नका, हे गप्पा आणू नका. विठ्ठल